Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Pate. Today we are continuing with most common phrases out of 1000 small phrases spoken in day to day life. आपण सुरुवातच करूया इकडे. विल मूव डायरेक्टली. दॅट्स रॉंग. ते चूक आहे. द स्मॉल वन ऑर दॅट बिग वन. ते एक लहान किंवा ते एक मोठे. द पेन इज बिहाइंड द टेबल. पेन टेबलच्या पाठीमागे आहे. द बुक इज नियर द टेबल. पुस्तक टेबलच्या जवळ आहे. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलवर आहे. द द नोटबुक इज ऑन द साइड ऑफ द टेबल. वही टेबलच्या बाजूच्या भागात आहे. द पेन्सिल इज अंडर द टेबल. पेन्सिल टेबलच्या खाली आहे. दीज ब्रँडेड पेन्स आर एक्सपेन्सिव्ह. ते प्रसिद्ध कंपनीचे पेन महाग आहेत. द कार्स आर चायनीज. गाड्या चायनीज आहेत. चायनीज बनावटीच्या आहेत. द फूड वॉज व्हेरी टेस्टी. अन्न खूप चविष्ट होते. द प्लेन डिपार्ट्स ॲट 6 PM. विमान 6 वाजता निघते किंवा 6 वाजता उड्डाण घेते. द रोड्स रादर स्लिपरी. रस्ते निसरडे म्हणजे जिथे आपल्याला घसरण्याची शक्यता असते. सो इट इज डाऊनवर्ड्स स्लिपरी. द नेक्स्ट स्लाइड. द टी व्ही वॉज ब्रोकन येस्टरडे. टी व्ही काल तुटला होता. इट वॉज पार्ट वॉज ब्रोकन इन 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 सब मोर दॅन वन पार्ट. सो इट्स ब्रोकन. तुटला होता. पार्ट इज डिसमॅन्टल. वी कॅन से इट्स डिसमॅन्टल. द होल डे. संपूर्ण दिवस. देर आर मेनी पीपल हिअर. तेथे खूप माणसे किंवा लोक आहेत. देर आर सम फ्रूट्स इन द फ्रीज. तिथे फ्रीजमध्ये जवळ फ्रीजमध्ये काही फळे आहेत. देर आर सम बुक्स ऑन द टेबल. तिथे टेबलवर काही पुस्तके आहेत. देर इज अ हॉटेल नियर हिअर. तिथे हॉटेल जवळ आहे. देर इज अ हॉटेल ओवर देअर बट इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तिथे हॉटेल आहे पण ते फार महाग आहे. देर इज अ प्लेंटी ऑफ टाईम. खूप वेळ आहे. आपल्याकडे खूप वेळ आहे. सो इफ यू यू कॅन इफ यू हॅव टू प्रिपेअर टू गो आउट यू हॅव अ लिटल टाईम. यू हॅव टाईम टू प्रिपेअर. दीज बुक्स आर नॉट माईन. ती पुस्तके माझी नाहीत. दे दे अराइव्ड डे बिफोर येस्टरडे. ते परवा आले किंवा पोचले. दे चार्ज ₹500 पर डे. ते दिवसाचे ₹5 चार्ज करतात किंवा लावतात. दे हॅवंट मीट हिम येट. ते अजून त्यांना भेटले नाहीत. दे विल बी राईट बॅक. ते लगेचच परत येतील. द नेक्स्ट स्लाइड. दे आर प्लॅनिंग टू कम नेक्स्ट वीक. त्यांचे पुढच्या आठवड्यात येण्याचे किंवा येत आहेत ठरलेले आहे. दे आर द सेम. तेच आहे. तेच सारखे आहेत किंवा ते समान आहेत. दे आर नॉट व्हेरी बिझी टुडे. ते आज इतके व्यस्त नाहीत. दे आर वेटिंग फॉर स्मिथ. ते स्मिथची वाट पाहत आहे. दिस डझंट वर्क सिन्स यस्टरडे. ते हे कालपासून काम करत नाही किंवा बंद आहे. द हाऊस इज व्हेरी स्मॉल फॉर जॉईंट फॅमिली. हे घर संयुक्त कुटुंबासाठी खूप छोटे आहे. दॅट मीन्स इफ देर इज अ जॉईंट फॅमिली मोर दॅन 6 or 7 मेंबर्स. सो इट इज अ स्मॉल कंपेअर इट इज अ स्मॉल हाऊस. स्मॉल होम. दिस इज माय सिस्टर. ही माझी बहीण. दिस इज द सेकंड टाईम वी हॅव बीन देअर. ही दुसरी वेळ आहे की जिथे आम्ही तिथे येण्याची दुसऱ्यांदा वेळ. सो आम्ही इथे एक वेळा परत एकदा आलो होतो. सो दिस इज द सेकंड टाईम वी हॅव बीन देअर. दिस इज व्हेरी डिफिकल्ट. हे खूप कठीण आहे. दिस इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे नाही. दिस रूम इज मेस. ती खोली अस्तव्यस्त आहे. मी स्वच्छ नाही किंवा अस्वच्छ आहे की ज्याच्यामध्ये सगळीकडं वस्तू पसरल्या. थिंग्स आर स्कॅटर एव्हरीवेअर. ट्राय इट ऑन म्हणजे त्यावर प्रयत्न करा. ओके. द नेक्स्ट. ट्राय टू से इट. ते म्हणण्याचा प्रयत्न कर. लर्न. टर्न अराउंड. मागे वळा. परत फिरा किंवा उलट बाजू करा. बाजू उलटवणे अशा कितीतरी त्याचा अर्थ टर्न अराउंड. टर्न लेफ्ट. टर्न राईट. डावीकडे वळा. उजवीकडे वळा. व्हेरी गुड. थँक्स. खूप खूप चांगले आभारी आहोत. वेटर मेन्यू कार्ड प्लीज. वेटर मेन्यू कार्ड प्लीज. वेन यू आर गोइंग टू हॉटेल टू गेट समथिंग फूड वी आस्क वेटर की मेन्यू कार्ड प्लीज. कृपया मेन्यू कार्ड द्या. वी कॅन ईट इंडियन और चायनीज फूड. आपण भारतीय व चायनीज फूड खाऊ शकतो. वी हॅव 1 सन अँड 2 सिस्टर. आम्हाला एक मुलगा आहे आणि 2 बहिणी आहेत. वी लाईक इट व्हेरी मच. आम्हाला ते खूप आवडते. वी हॅव 1 ग्लास वॉटर प्लीज. आम्हाला एक ग्लास पाणी चालेल प्लीज. आम्ही घेऊ. वी आर फ्रॉम दिल्ली. आम्ही दिल्लीवरून आहोत किंवा दिल्लीवरून आलो. सपोज समबडी आज की ओके वेर आर यू फ्रॉम. सो यू कॅन से दिल्ली और यू कॅन से फ्रॉम मुंबई, फ्रॉम नागपूर.
You can make another sentence also by using that. We are from Delhi. We are little late. आम्हाला थोडा उशीर झाला. लिटल म्हणजे थोडासा, कमी. वेअर दे आर, वेअर देर एनी प्रॉब्लेम, तिथे काही समस्या होती का, ही आस्किंग क्वेश्चन, इज देर एनी प्रॉब्लेम. नेक्स्ट अँड लास्ट स्लाइड. वेअर यू ॲट होम लास्ट नाईट, तू काल रात्री घरात होता, तुम्ही घरात होता. वेअर यू होतात का. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, तुम्ही काय करत आहात. व्हॉट आर यू गोइंग टू डू दिस सॅटर्डे, तुम्ही या शनिवारी काय करणार आहात किंवा काय करणार आहेस, काय करणार आहात. व्हॉट आर यू गोइंग टू हॅव, तुला काय मिळेल, काय पाहिजे आहे. व्हॉट आर यू गोइंग टू हॅव म्हणजे तुम्हाला काय पाहिजे किंवा तुम्हाला काय मिळू शकतो. व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट, तुम्ही कशाबद्दल विचार करता किंवा तू कशाबद्दल विचार करतोस. व्हॉट आर यू ऑल टॉकिंग अबाउट, तुम्ही सगळे कशाबद्दल बोलत आहात. व्हॉट आर युअर हॉबीज, तुमचे छंद काय आहेत. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मी तुमच्यासाठी काय करू शकतो, तुमच्यासाठी काय मदत करू शकतो. व्हॉट डे आर दे कमिंग हिअर, ते कोणत्या दिवशी येत आहेत. व्हॉट डे ऑफ द लास्ट, व्हॉट डे ऑफ द वीक इज इट, हा आठवड्याचा कोणता दिवस आहे. व्हॉट डिड यू डू संडे नाईट, तुम्ही रविवारी रात्री काय केलं, रविवार कसा घालवला. व्हॉट डिड यू डू लास्ट मंडे, मागील सोमवार काय केलं. सो दिस इज द लास्ट स्लाइड ऑफ दॅट व्हिडिओ. जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर प्लीज डू धिस इमिडिएटली. यू हॅव टू गो टू यूट्यूब चॅनल, राईट सॉरी टाईप Vedanta classes, then you can see there are so many classes by this name Vedanta. So you click with my Anil Patil's Vedanta with that image Vedanta English speaking. Then you can click that. So you can see तिथे सबस्क्राईब होऊन खाली एक बटन येतं, तिथे तुम्ही क्लिक करा, ॲक्सेप्ट करा, म्हणजे तुम्ही सो यू विल हॅव another whenever I upload a video, it will come directly to on screen. Thank you very much. Have a good day.